Good morning friends. Today we are learn about the next point, that is formal charge from the chapter chemical bonding and molecular structure. So, as in previous lesson, or sorry, in a previous lecture, we have learned about the Lewis dot structure. In general, do not represent the actual shape of the molecule. What is the drawback for the Lewis dot structure? That is, we do not get the actual shape of the molecule. In case of the polyatomic ions, the net charge is possessed by the ion as a whole and not only by a particular atom. जे आपण बघितलं तर पॉलीॲटॉमिक जे आयन्स आहेत त्याच्यावरचा जो चार्ज आहेत, फॉर एक्झाम्पल पॉलीॲटॉमिक जर मॉलिक्यूल आपण जर घेतला तर कुठला म्हणायचा आपण, समजा आपण NO2 हा मायनस, म्हणजे हा पॉलीॲटॉमिक आहे, त्याच्यावरचा हा जो चार्ज आहे तो प्रत्येक पर्टिक्युलर आयनचा असा आपण त्या स्ट्रक्चरने सांगू शकत नव्हतो. नंतर काय म्हणलेले बघा, इट इज हाऊ एवर फिजिबल टू द असाइन फॉर्मल चार्ज ऑन ईच ॲटम. अशामुळे आपल्याला काय होते, लिव्हिंग स्ट्रक्चरमुळे आपण प्रत्येक ॲटमवरचं काय करू शकतो, फॉर्मल चार्ज काढू शकतो. म्हणजे प्रत्येक ॲटमवर कुठला चार्ज आहे हे आपण काढू शकतो. द फॉर्मल चार्ज ऑफ ॲन ॲटम इन अ पॉलीॲटॉमिक मॉलिक्युलर आयन मे बी डिफाईन्ड ॲज. फॉर्मल चार्जची डेफिनेशन बघा, इट इज नथिंग बट the difference between the number of valence electrons of that atom in an isolated or free state and the number of electron assigned to that atom in a Lewis structure. काय आहे definition of formal charge? The difference between the number of valence electron of that atom in an isolated state and the number of electrons assigned to the atoms in a Lewis structure. म्हणजे हा डिफरन्स आहे फ्री स्टेटमध्ये आणि लिव्हिंग स्ट्रक्चरमध्ये. हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत ह्यामधला जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स म्हणजे आपण काय सांगितलेला आहे, फॉर्मल चार्ज सांगितलेला आहे. हा काय सांगितलेला आहे, फॉर्मल चार्ज. So underline the definition, that is the difference between the number of valence electron of an atom in an isolated or free state and the number of electron assigned in the Lewis structure. Okay, so it is represented as formal charge चा फॉर्म्युला काय बघा, फॉर्मल चार्ज ऑफ अन ॲटम इन अ Lewis structure इज इक्वल टू. आता लिव्हिंग स्ट्रक्चरमध्ये फॉर्मल चार्ज प्रत्येक ॲटमचा किती आहे, तर हा आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर काय सांगितलं आहे बघा, इट इज नथिंग बट द टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन अ फ्री ॲटम मायनस total number of non-bonding, that is lone pair of electrons, minus 1/2 total number of bonding, that is sharing of electrons. shared जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांचा नंबर. ओके, हा लक्षात ठेवायचा आहे. FCचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला. FC formal charge of an atom in a Lewis structure is equal to total number of valence electrons in a free atom minus total number of non-bonding, total number of काय सांगितलेलं आहे, नॉन बॉन्डिंग total number of non-bonding lone pair of electrons minus 1/2 number of bonding or share electrons. Okay, the counting is based on the assumption that the atoms in a molecule own one electron is shared with both the electrons of the lone pair. आता हे assumption कशावर आपण गृहीत केलं आहे की इथं 1/2च शेअर पेअर का घेतलेली, कारण शेअर पेअरमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय केलेले आहेत, त्या मॉलिक्यूलमधल्या 2 ॲटमनी किती इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत त्याच्यावरती काय केलेले आहे, 1/2 केलेले. म्हणजे शेअर पेअर ह्याचा अर्थ काय, एक इलेक्ट्रॉन एका ॲटमचा आणि दुसरा इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या ॲटमचा, ह्यालाच काय म्हणलेले आपण, शेअर पेअर म्हणलेले. हे ॲजम्पशनवर आपण काउंटिंग बेस केलेलं आहे. आता बघूया आपण
फॉर लेटेस्ट कन्सिडर ओझोन मॉलिक्यूल O3 मॉलिक्यूलसाठी आपण फॉर्मल चार्ज प्रत्येक ऑक्सिजनचा हे 3 जरी सेम ऑक्सिजन असले तरी त्याच्यावरचे चार्ज वेगवेगळे आहेत. हे जर आपलं लिव्हिंग स्ट्रक्चर आहे ओझोनचं, तर काय म्हणलेलं आहे बघा, त्या ॲटमला आपण काय केलेलं आहे, इथे नाव दिलेलं आहे बघा. ह्या ऑक्सिजनला जर आपण 1 कन्सिडर केलं, ह्या ऑक्सिजनला 2 कन्सिडर केलं आणि ह्या ऑक्सिजनला 3 कन्सिडर केलं, तर आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे बघा, फॉर्म्युल्याप्रमाणे काय म्हणता येईल की सेंट्रल मेटल ॲटम O आहे, त्याला जर आपण 1 मार्क केलं तर फॉर्म्युला काय आपला फॉर्मल चार्जचा Fc इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन अ फ्री ॲटम. किती येतात ऑक्सिजनमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्री स्टेटमध्ये, त्यासाठी आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर 8, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 1s2 2s2 नंतर 2p4. व्हॅलन्स शेल कोण आहे ह्याच्यामधली, ही, ह्याला काय म्हणले आपण व्हॅलन्स सेल म्हणले, म्हणजे लास्ट सेल. ह्याच्यात किती इलेक्ट्रॉन आहेत टोटल 4 + 2, किती इलेक्ट्रॉन आहेत 6 इलेक्ट्रॉन. मग ऑक्सिजनचे किती आहे तिथे 6 इलेक्ट्रॉन. हे जर असं कन्फ्युजन होत असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने जरी लिहिलं तरी काही हरकत नाही आहे. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 आणि आपण 2 आणि 6, बरोबर आहे, 2 आणि 6. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती तिथं 6, म्हणून इथं 6 घेतलेले आहे. मायनस काय सांगितलेलं आहे, टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. आता टोटल नंबर ऑफ नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन फॉर वन ऑक्सिजन सेंट्रलसाठी किती आहेत, हा कोण आहे, ही जी पेअर आहे त्याला काय म्हणतो आपण रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, म्हणून ह्याला काय म्हणले नॉन बॉन्डिंग. म्हणून इथे किती पेअर आहे त्यात नॉन बॉन्डिंगची 1 इलेक्ट्रॉन पेअर आहे, 1 इलेक्ट्रॉन पेअर आहे. आणि किती नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहेत, तर 2 इलेक्ट्रॉन आहेत. कळतंय, 1 इलेक्ट्रॉन पेअर आहे आणि 2 नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहेत. समजतंय, म्हणजे एक हा आपला एक काय म्हणतो आपण, हा एक आणि हा दुसरा, असे 2 इलेक्ट्रॉन आहेत. समजते हे. तर मग इथे लिहिणार काय, लिहिणार Fcमध्ये 6 - 2 -1/2 इंटू 6. आता हे 6 कसं आलं बघा, हे 6 कसं आलं बघा, पेअर किती झालेत ऑक्सिजनचे इथे, हा 1 इलेक्ट्रॉन, हा 1 इलेक्ट्रॉन, हा 1 इलेक्ट्रॉन आणि हा 1 इलेक्ट्रॉन, इथे किती झाले 4, हा 1 इलेक्ट्रॉन आणि हा 1 इलेक्ट्रॉन, असे हे झाले 6. हे बॉन्डिंग पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. किती आहेत बॉन्डिंग, म्हणजेच काय, आता हे जर समजायचं असेल तर अजून एक सांगते तुम्हाला. ऑक्सिजनने इथे किती बॉन्ड तयार केले आहेत, इथं 2 बॉन्ड आणि इथं 1 बॉन्ड, म्हणजे प्रत्येक बॉन्ड तयार व्हायला किती इलेक्ट्रॉन लागतो, 1 बॉन्ड तयार व्हायला, 1 बॉन्ड तयार व्हायला आपल्याला 2 इलेक्ट्रॉन लागतात. असे इथे किती बॉन्ड झालेत 3, म्हणून एक बॉन्ड तयार व्हायला आपल्याला 2 इलेक्ट्रॉन लागतात. असे किती बॉन्ड झाले तिथे 3, म्हणून 3 × 2 किती झाले 6 इलेक्ट्रॉन लागतात. कळतं हे. किंवा असंही समजत नसेल तर सरळ काउंट करायचे, 1 2 3 4 5 6 असे काउंट करायचे. ठीक आहे. तर मग हे आपण त्याच्यावर काय केलं, फॉर्म्युल्यामध्ये सबमिट केलं. 6 म्हणजे काय, फ्री स्टेटमधला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हा म्हणजे काय, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. हा म्हणजे कुठला, बॉन्डिंग पेअर इलेक्ट्रॉन्स. हे जर कॅल्क्युलेशन ऑफ फॉर्मल च्या इक्वेशनमध्ये लिहिल्यानंतर सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय येणार आहे, +1 येणार आहे. म्हणजे सेंट्रल ऑक्सिजन, ओझोनच्या सेंट्रल ऑक्सिजनवर किती चार्ज आहे, +1 चार्ज आहे, +1 चार्ज आहे. किती आहे +1. तसंच सेकंड ऑक्सिजन ॲटमसाठी काय आहे, प्रत्येक ऑक्सिजनचं टोटल फ्री सेलमधलं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती येणार आहेत, 6 येणार आहेत. ओके. आता बघा, दुसऱ्या ऑक्सिजनसाठी नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत, हा दुसरा ऑक्सिजन आहे, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत त्याचे, इथं 1 आणि इथं 2. किती इलेक्ट्रॉन आहेत, असे 2 इलेक्ट्रॉन पेअर आहेत. हो की नाही. किती नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर आहेत, 2. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे,
तर प्रत्येकी 2 म्हणजे किती आले 4 इलेक्ट्रॉन दिसतात का. एक किती इलेक्ट्रॉन पेअर आहेत. थांबा कलर बदलते. हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4 दिसतोय. हे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून आपण इथं काय लिहिलेलं आहे. इथं काय लिहिलेलं आहे 4 दिसतं हे. नंतर बॉन्डिंग पेअर किती आहेत. आता बघा सेकंड ऑक्सिजनवर बॉन्डिंग पेअर किती आहेत. हे किती बॉन्ड केलेलं आहे 1 आणि 2. एक बॉन्ड तयार करायचं असेल तर आपल्याला किती इलेक्ट्रॉन लागतात 2. मग 2 बॉन्ड असतील तर किती इलेक्ट्रॉन आपण यूज केलेले आहेत 2 × 2 4 म्हणून इथं आपण 4 लिहिलेले आहेत दिसतंय. इथं आपण 4 लिहिलेले आहेत. मग हे सॉल्व केल्यानंतर आपलं आन्सर आलं 0. मग ह्या कार्बनवर सेकंड ऑक्सिजनवर इथं काय झालेलं आहे 0 चार्ज आहे. इथं काहीही चार्ज नाही आहे. इथं काय आहे 0 चार्ज आहे. प्लसवर +1 चार्ज आहे. आता तिसऱ्या ऑक्सिजनसाठी बघूया. सेम तोच फॉर्म्युला. फ्री स्टेटमध्ये ऑक्सिजन किती आहे 6. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहे त्याचे 6. किती आहेत तिथं लोन पेअर 1 2 3 4 5 आणि 6. 3 लोन पेअर आहेत म्हणजे नॉन बॉन्डिंग आहेत. 3 लोन पेअर आहेत. 3 लोन पेअर आहेत म्हणजेच नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहेत. आणि बॉन्डिंग लोन पेअरमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 2 म्हणजे 3 × 2 दॅट इज 6 इलेक्ट्रॉन आर देअर. आहेत का बघा 6 इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 आणि 6. ओके. आता ह्याच्यामध्ये बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती आहेत बरं. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन बघा इथं 1 आणि 2. हे ऑक्सिजनने फक्त ह्या थर्ड ऑक्सिजन हा एक ऑक्सिजनलाच बांधलेला आहे म्हणून इथं किती आहे 2. आले का हे कळतं हे. अशा प्रकारे सॉल्व केल्यानंतर आपल्याला -1 हा आन्सर येतं. म्हणजेच काय की ह्या ऑक्सिजनवर -1 चार्ज आहे. ह्या ऑक्सिजनवर +1 चार्ज आहे आणि ह्या ऑक्सिजनवर 0 चार्ज आहे. काहीच चार्ज नाही आहे. +1 चार्ज आहे याचा अर्थ काय ह्याची जी लोन पेअर आहे ती ह्या ऑक्सिजननी घेतलेली आहे. त्याच्याकडे हे एक्स्ट्रा आहेत म्हणजे हा डबल बॉन्ड आहे तो काय असणार आहे ह्याच्यामध्ये फिरत असणार आहे. दोन्हीकडे सारखं असणार आहे. हे कॉन्स्टंट इथंच असं राहणार नाही आहे. ह्याचा अर्थ असा आहे. समजलेलं आहे. सो तेच रिप्रेझेंटेशन इथं केलं आहे. हेन्स वी रिप्रेझेंट O3 अलॉंग विथ द फॉर्मल चार्ज ॲज अ फॉलोज. We must understand that formal charges do not indicate the real charge separation within the molecules. हे लक्षात ठेवायचं. फॉर्मल चार्ज हा काय करतोय फॉर्मल चार्ज do not indicate the real separation within the molecules, which indicates काय सांगतो आपल्याला की charge on the atoms in a living structure only helps in a keeping track of the valence electron. ह्याचा फॉर्मल चार्जचा फायदा काय आपल्याला की आपल्याला ट्रॅक करता येतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कुठून कुठे जाणार आहे. देअरफॉर फॉर्मल चार्ज हेल्प्स इन द सिलेक्शन ऑफ लोएस्ट एनर्जी स्ट्रक्चर फॉर्म ऑफ द नंबर ऑफ पॉसिबल लिव्हिंग स्ट्रक्चर. हे एक फायदा आहे. देन काय म्हटलेलं आहे इन जनरल द लोएस्ट एनर्जी स्ट्रक्चर इज द वन ऑफ द in generally the lowest energy structure is the one with the smallest formal charge on the atoms. And the formal charge is a factor based upon the pure covalent view of bonding in which electron pairs are shared equally by neighboring atoms. कळलं अर्थाचा काय म्हणलेलं आहे लोवेस्ट एनर्जी स्ट्रक्चर इज द वन विथ द स्मॉलेस्ट फॉर्मल चार्ज. याची एनर्जी कमी आहे त्याच्यावरचा चार्ज कमी आहे मग ज्या ॲटमवर फॉर्मल चार्जची व्हॅल्यू कमी आहे त्याची एनर्जीही कमी आहे हे लक्षात ठेवायचं आहे. द फॉर्मल चार्ज हा कशावर बेस्ड आहे हा प्युअर कोव्हॅलंट व्ह्यूवर बेस्ड आहे आणि त्याच्यामध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती दोघांनी कशी केलेली आहे इक्वली शेअर केलेली आहे हे ह्याच्यावरून समजतं. ओके.
नेक्स्ट पार्ट काय म्हणतोय बघा. फॉर्मल चार्ज समजले, कसं काउंट करायचं हा समजलेला आहे. ह्याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल नेहमी विचारले जातात एक्झाम्समध्ये, त्यामुळं हा लक्षात ठेवायचा आहे. नंतर लिमिटेशन ऑफ द ऑक्टेट रूल. द ऑक्टेट रूल दो युजफुल इज नॉट limitations of the octet rule. The octet rule though useful is not universe. म्हणजे ऑक्टेट रूल हा जो आपण बघितलाय म्हणजे काय, तो हा युनिव्हर्सली बरोबरच आहे असं नाही आहे. कारण काय, प्रत्येक वेळेस युजफुल पडेलच असं नाही आहे. तर काय म्हटलेलं, इट इज क्वाईट युजफुल फॉर अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर ऑफ मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा जास्तीत जास्त कशाला उपयोगी पडतोय, ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या स्ट्रक्चर अंडरस्टँड करायला उपयोगी पडतंय. And it apply mainly to the second period elements of the periodic table, and there are the three types of the exceptions to the octet rule. ऑक्टेट रूलसाठच्या ह्या एक्सेप्शन्स आहेत, ह्या नीट लक्षात ठेवायच्या आहेत. तर 3 एक्सेप्शन आहेत. कुठल्या, द इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम, दुसरं काय सांगितलं, ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल्स, आणि तिसरं आहे एक्सपांडेड ऑक्टेट. हे आहे तसंच लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये काही समजायचं नाही आहे, नावातच सगळं काही आहे. इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ द सेंट्रल ॲटम, काय म्हणलेलं आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट आहे कोणाची, सेंट्रल ॲटमची. सो लक्षात ठेवायचं आहे, इन सम कंपाऊंड्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सराउंडेड द सेंट्रल मेटल In some compounds, the number of electrons surrounded the central atom is less than 8. आता जो हा कंपाऊंड आहे ह्याच्यामध्ये किती आहेत, 8 इलेक्ट्रॉन आहेत का, इथं फक्त 2 इलेक्ट्रॉन आहे. इथं किती आहेत, सेंट्रल मेटल ॲटम सराउंडेड 4 इलेक्ट्रॉन आहेत. इथे किती आहे, 6. म्हणजे जी ऑक्टेट पूर्ण झाली आहे का, नाही. दिस इज स्पेशल द केस विथ द विथ द एलिमेंट्स हॅविंग द लेस दॅन 4 व्हॅलन्सी. हे कशाबरोबर दाखवतो, हा इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम कोणत्या कंपाऊंड बरोबर दाखवतो, की ज्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे 4 पेक्षा कमी आहेत असा जो ॲटम आहे. फक्त बोरॉन बघा, बेरियम बघा, लिथियम बघा, ज्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा शेवटचे किती आहेत, 4 इलेक्ट्रॉनपेक्षा कमी आहे. लिथियमची व्हॅलन्सी किती आहे, 1. बेरिलियमची किती आहे, 2. बोरॉनची किती आहे, 3. हे सांगितलेलं आहे. असे जे इलेमेंट आहेत ते इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम सांगतात. बघा इथं लिहिलेलं आहे, लिथियम, बेरियम and boron have the 1, 2, 3 valence electron only. Other such compounds such as the AlCl3 and BF3 also the example of the incomplete octet state of central metal atom. Okay, हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत ते कशाचे आहेत, इनकम्प्लीट ऑक्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. नेक्स्ट आहे तो ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल्स. In molecule with a odd number of electrons like a nitric oxide NO and nitrogen dioxide NO2, the octet rule is satisfied for all the atoms. काय म्हटलेलं आहे इथं, तर जे ऑड इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यासाठी काय म्हटलेलं आहे की ऑक्टेट रूल इज नॉट सॅटिस्फाईड, काय म्हटलेलं आहे, फॉर द ऑल ॲटम्स. म्हणजे ऑक्टेट रूल फक्त ऑक्सिजनचा जर कम्प्लीट झाला तर नायट्रोजनचा होत नाही आहे. इथं ऑक्सिजनचं पूर्ण झालेलं आहे पण नायट्रोजनचा झालेला नाही आहे. अशांना काय म्हणलेलं आहे, ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स म्हणले आहेत. एक्झाम्पल कुठले, NO दॅट इज नायट्रिक ऑक्साईड, आणि दुसरा कुठला आहे, नायट्रोजन डायऑक्साईड. ओके, एक्सपांडेड ऑक्टेट, द एलिमेंट इन बियॉन्ड द थर्ड पिरियड ऑफ पिरियडिक टेबल apart from 3s and 3p orbital, 3d orbital also available for bonding. In a number of compound of these elements there are the more than 8 valence electron. म्हणजे एक्सपांडेड ऑक्टेट रूल हा आपल्याला कोण दाखवतो, जे कंपाऊंड आहे त्याची व्हॅलन्सी काय सांगितलेली आहे, द नंबर ऑफ compounds of these elements are more than 8 valence electron. त्याच्याकडे 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कशा आहेत, जास्त आहेत सेंट्रल मेटल ॲटमच्या. ओके,
So this is the term as a expanded octet. Obviously the octet rule is not applied to in a such case. ह्याच्यामध्ये आपण octet rule अप्लाय करू शकत नाही आहे. एक्झाम्पल कुठले सांगितलेत बघा, PF5 SF6 आणि H2SO4 अँड द नंबर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आणि असे कोऑर्डिनेशन जे कंपाऊंड झालेले आहेत, कोऑर्डिनेट कंपाऊंड, त्याच्यामध्ये काय सांगितलेले आहेत, हे कंपाऊंड काय फॉलो करत नाही आहे, ऑक्टेट रूल फॉलो करत नाही. ते काय करतात, एक्सपांडेड ऑक्टेट रूल फॉलो करतात. आता बघा, 10 इलेक्ट्रॉन अराउंड द पी ॲटम. इथे किती इलेक्ट्रॉन आहेत, 10. ॲक्च्युली किती असायला पाहिजेत, 8. इथं 10 आहेत. इथं किती आहेत, 12. इथं किती आहेत, 12. ओके. त्या सेंट्रल मेटल ॲटमच्या आजूबाजूला किती आहे, 12. इथं पण 12. इथं पण किती आहे, 10. त्यामुळे ह्याला काय म्हणलेलं आहे, एक्सपांडेड ऑक्टेट रूल. हे समजलं सगळ्यांना, फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके. देन इंटरेस्टिंगली द सल्फर ऑल्सो फॉर्म्स मेनी कंपाऊंड. सल्फर काय करतो, असे खूप कंपाऊंड फॉर्म करतो की जे ऑक्टेट रूल ओबे करतात. फॉर एक्झाम्पल सल्फर डायऑक्साईड, द सल्फर हॅज द ऑक्टेट स्टेट पूर्ण, इथं ऑक्टेट पूर्ण झाली. इथं सल्फर डायक्लोराईड ऑक्टेट स्टेट इथं पूर्ण झालेली आहे त्याची. समजते. नंतर what are the drawbacks of the octet theory? It is clearly that octet rule is based upon the chemical inertness of the global gases. However, some global gases, for the inertness of the noble gases. However, some noble gases, for example xenon and krypton, are also combined with oxygen and fluorine to form the number of compounds like xenon difluoride, krypton difluoride, xenon oxyfluoride, oxydifluorides. These are the example. Why? Because these compounds, xenon, krypton, they are exceptional for the noble gas elements because they have the ability of the d electron, vacant d electron. यांच्याकडे काय आहे, vacant d orbitals. डी ऑर्बिटल्स हे अवेलेबल असल्यामुळे काय करतात, पेअर्ड इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय करू शकतात, ते शिफ्टिंग इकडे करू शकतात. समजते. हा एक त्याचा ड्रॉबॅक झालेला आहे. दिस थिअरी डज नॉट अकाउंट फॉर द शेप ऑफ द मॉलिक्यूल. ऑक्टेट रूलमुळे आपल्याला शेप ऑफ द मॉलिक्यूल कळत नाही आहे. इट डज नॉट एक्सप्लेन द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ द मॉलिक्यूल्स बीइंग टोटली सायलेंट अबाउट द energy of the molecules. Okay, it does not explain the relative stability of molecule being totally silent about the energy of the molecules. Today we are stopped for the here, and please read again and again the formal charges, what is the exceptions case for the octet rule, and what are the drawbacks. So it is very important, it may be asked for the exam also, so be ready for that.